आज विदर्भामध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी नागपूर वेधशाळेनं ऑरेंज अलर्ट जारी केला। यामुळे दुपारच्या वेळेला नागरिकांनी बाहेर पडत असताना सतर्क राहावं असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला। नागपूर शहरामधील सर्व उद्यानं दिवसभरासाठी खुली ठेवली जात आहेत। सोबतच शिकवणीचे वर्ग, समर कॅम्प या सगळ्यांना दुपारच्या वेळेमध्ये वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। प्रणय निर्बाण आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। प्रणय, खरं तर विदर्भ अधिकाधिक दिवसेंदिवस तापताना दिसतो आहे। काय नेमकी सध्याची स्थिती आहे? आजचं तापमान नेमकं काय आहे आणि कसा इशारा देण्यात आलाय? नक्की यामिनी, दरवर्षी जर आपण बघितलं सर्वात मोठा उष्णतेची लाट ही विदर्भामध्येच पाहायला मिळते। यावर्षी तर सूर्यानी आग ओखलेली असं चित्र पाहायला मिळतं, कारण कालचा जर पारा पाहिला तर विदर्भातील 3 जिल्हे जे आहे वर्धा, अमरावती, अकोला यांनी 46चा पारा पार केलेला आहे। आणि शनिवारी अमरावतीचा पारा 46 होता, रविवारी 46 होता, काल 46.4 होता। त्यामुळे अमरावतीमध्ये सुद्धा उष्णतेची लाट ही कायम आहे आणि आज तर विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। त्यामुळे सकाळपासून जर आपण बघितलं तर अनेक जे मुख्य रस्ते आहेत त्यामध्ये कमी प्रमाणात आपल्याला लोकांची गर्दी, वाहतूकची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। परंतु लोकांनी सतर्क राहावे, जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जरी हवामान खात्याने दिलं असेल तर जिल्हा प्रशासनाने सुद्धा आवाहन केलेलं आहे की गरज असेल तर बाहेर पडा, कारण उष्णतेची लाट ही अजून काही दिवस अमरावती जिल्हा नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये राहणार आहे। यामिनी, अगदी प्रणय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।